असे काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये आजच शिंदे गटातील नेत्यांचा पराभव मानला जातोय। एकंदरीत बघता महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सामना होत असला तरी पाडापाडीचं राजकारण खूप वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचलेलं आहे। यामध्ये कोण कोणाचा बदला घेतोय, कोणी कोणत्या अपक्षाला उभं केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळ्यालाच कळून चुकलेल्या आहेत। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ही एक जी व्याख्या घेऊन महायुती पुढे जाते, यामध्ये शिंदे गटाला जास्त धोका आहे। आणि त्यातच उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्यांना जनता ही धडा शिकवण्याची तयारी असल्याचा सर्वे समोर आल्याने जवळपास शिंदे गटातील असे 8 नेते आहेत ज्यांची पहिली यादी आपल्याकडे आलेली आहे। या यादीमध्ये त्यांचा पराभव होताना दिसत आहे। यामध्ये नक्की कोणतील नेते आहेत तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, दादर माहीमचा मतदारसंघ या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आणि या ठिकाणी सदा सरवणकर यांचा पराभव, तर अब्दुल सत्तार यांचाही पराभव होताना दिसतोय। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाची जी टीम आहे रावसाहेब दानवे ती सुद्धा ठाकरेंच्या यांना मदत करताना दिसत आहेत। या ठिकाणी सुरेश बनकर जे भाजपमधून आलेले त्याचाही फायदा आणि ठाकरेंची शिवसैनिक असा दोन्हीही फायदा होताना दिसतोय। तर या ठिकाणी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत विरुद्ध राजन साळवी यांचा विजय या ठिकाणी होताना दिसतोय। तर दुसरीकडे दीपक आबा साळुंके यांचा मात्र या ठिकाणी काय झाडी काय डोंगर यांचा पराभव करून दीपक आबा साळुंके पुढे जाताना दिसत आहेत। तर विलास भुमरे या ठिकाणी दत्ता गोरडे चांगलीच फाईट देऊन विलास भुमरे यांचा पराभव जवळपास या ठिकाणी पैठणमधून निश्चित मानला जातोय। तर जोगेश्वरी या मतदारसंघामधून मनीषा वायकर विरुद्ध बाळा नर हे जे निवडणूक आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी बाळा नर विजय। नांदगावमधून सुहास कांदे यांचा पराभव हा जवळपास निश्चित मानला जातोय। तर दुसरी महत्त्वाची जी निवडणूक आहे भायखळा, या ठिकाणी यामिनी जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केले होते आणि या ठिकाणी जामसुदकर पुढे जाताना दिसत आहे। आपल्याला काय वाटतं, कोण बाजी मारेल, कमेंट करा। धन्यवाद।